नमस्कार. तर हे बघा, मी ही मटकी गावरान मटकी आहे. छान मोड आलेत. ते बघा, ह्याला मोड कसे आणायचे ते बी मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर आज आपण माझ्याकडं मटकी आहे, तर मी मिसळ करणार आहे आज. तर ही आपण स्वच्छ मटकी धुवून घेणार आहोत. हळद आणि थोडी मीठ टाकायचं आहे, म्हणजे ह्याच्यात मीठ चांगलं लागलं जातं मटकीला. मटकी मिसळमध्ये चवदार लागते. तर आपण ह्याला 1-2 शिट्ट्या मी तेलात टाकलं आहे. खोबरं, हा मसाला चांगला लाल जास्त करपायचा नाही, खरपूस एकदम ह्याची चांगली गिरवी. ह्याला तेल भरपूर टाकायचं आणि हा टमाटा. तर हा मसाला छानपैकी शिजून घेऊया. तुम्ही ह्याच्यात आलं लसूण बी टाकू शकता, कोथिंबीर, पण माझ्याकडे पेस्ट असल्यामुळं मी ह्याच्यात थोड्या उशिराने टाकणार आहे. थोडं हे भाजल्यानंतर आपण हे आलं लसणाची पेस्टसुद्धा ह्याच्यातच तळून घेणार आहोत. तर तुम्ही अख्खा लसूण आलं टाकलं तरी चालतं आहे, कोथिंबीर. तर हा मसाला आपण अजून चांगला परतून व शिजवून घेणार आहोत. ही थोडी भाजकी डाळ घेतली टपन आणण्यासाठी. तर आपला हा मसाला हे बघा थंड होत आला आहे. तर आपण हा एकदम बारीक हा सगळं वाटून घेणार आहोत. थंड झाल्यावर मी हे तेल टाकले. आपला मसाला पण एकदम बारीक वाटून झालं आहे. तर तेल थोडं मिसळलं जास्त टाकायचं, म्हणजे तरी छान येते. मोहरी, कढीपत्ता चांगलं तडतडून द्यायचं. जिरा, ही फोडणी चांगली तडतडून झाली की आपण त्यात गॅस थोडा बारीक ठेवायचा, नाही तर मसाले, हा कांदा मसाला, मग आपण बेडगी मिरची वगैरे वापरणार नाही. आणि हा मसाला हळद थोडी, गोडा मसाला 1.5 चमचा, हे धना पावडर, मसाल्याला चांगला कलर येतोवर परतोय. हे गरम पाणी मी करायला ठेवलंय. बघा आपला मसाला छान परतून झाला, याला तेल पण छान सुटले. आता आपण यात गरम पाणी टाकूया. गरम पाणी टाकायचं म्हणजे याला कलर खूप छान येतो. बघा, बिन बेडगी मिरची, लाल कलर वगैरे मी काही वापरत नाही. माझ्या घरातल्या मसाल्यातच मी करत असते. आता हे चवीनुसार मीठ. आता हे आपण मटकी टाकूया त्यात. हे मसाला परतल्यानंतर थोडी मटकी मी ठेवणार आहे, थोडी मटकी मी ह्यात टाकणार आहे. तर तुम्हाला जर ह्यात नसेल टाकायची तर तुम्ही असाच कट बनवू शकता, पण मी ही थोडी ह्यात टाकले. आता हिला आपण बारीक गॅसवर करून घेऊया. आपला कट रेडी. चांगली तरी पण आली. आता आपण ही सर्व करूया.
ते खाली मटकीचा थर लावूया. तुम्ही मुरमुरे बटाटा पण लावू शकता. तर ही आपली मिसळ रेडी. मिसळ रेडी.